बारस्कर यांच्या आरोपांवर जरांगे पाटलांनी पलटवार केला आहे। अजय बारस्कर यांनी गंभीर स्वरूपाचे आरोप जरांगे पाटलांवर केले होते, त्याच्यावर आता जरांगे पाटलांनी प्रत्युत्तर दिलं आहे। मराठा आंदोलनातून बाहेर काढण्याचा हा कट आहे। अजय बारस्कर हा सरकारचा ट्रॅप असल्याचं जरांगे पाटील म्हणतायत। तर समाजाची माफी मागेन, बारस्करची नाही असंही जरांगे पाटलांनी म्हटलेलं आहे। हे केखोरपणा फक्त समाजासाठी केला असंही जरांगे पाटील म्हणतायत। तर वेगवेगळे आरोप करून मराठा आरक्षण आंदोलनातून बाहेर काढण्याचा सरकारचा कट असल्याचा आरोप मनोज जरांगे पाटलांनी केलाय। अजय बारस्कर यांनी केलेल्या आरोपांवर जरांगेंनी हा पलटवार केला। अजय बारस्कर हा सरकारचा ट्रॅप आहे, अजून 15 ते 16 ट्रॅप रचल्याचा आरोपही त्यांनी केला आहे। तर संत तुकाराम महाराजांबाबत काही बोललो असेल तर समाजाची माफी मागतो, पण अजय बारस्करची माफी मागणार नाही असंही जरांगे म्हणाले। बारस्कर हे बांधावर उगवलेलं महाराज असल्याचा टोला सुद्धा जरांगे पाटलांनी लगावलेला आहे। तर बारस्कर हे बांधावर उगवलेले महाराज आहेत असं जरांगे पाटील म्हणाले। आम्हाला मान आणि अपमानाची काय नाही, मी तर फार क्षुल्लक माणूस आहे, पण हा मी याला सांगितलं मी भिवून आलो, तू का म्हणे माझं धाडीले निरोपा, तू पाणी प्या, तुम्ही पाणी प्या। मला म्हणलं ते मला नको सांगू संतन फिरतन, मला सारं कळतं। ज्यावेळेस तो संतन फिरतन तुकाराम महाराजांचा एकेरीवर उच्चार केला, मी म्हणलं जरांगे तुझे 100 अपराध भरले। एखाद्याचे 100 अपराध भरतात। आमच्या भगवान श्रीकृष्णाने सांगितले शिशुपालाचे 100 अपराध भरल्यावर त्याला मारलं, तसं या जरांगेचे 100 अपराध भरलेत। आणि 100वा अपराध कोणचा आहे तर ह्या जरांगेने माझ्या जगद्गुरु तुकोबारायाचा अपमान केला, आणि तो मी कधीच सहन करू शकत नाही। हे बी गप बसले होते, यांच्या मागं कोण कोण नेते येतं मंत्री हे मला माहीत झालं होतं, हे बी गप बसले होते। पण आता माझ्याकडून त्या दिवशी चिडचिडीत राग त्याच्यावरती नाराजी व्यक्त केली, त्याच्यात ते शब्द निघून गेले, जगद्गुरु तुकाराम महाराजांचे आडून यांनी सुरू केलं। नाही यांच्यातही हिंमत नव्हती, यांच्यात नव्हती, कारण यांना मराठ्यांच्या जीवावर कसं मोठं व्हायचं, मध्यस्थी कशी करायची, म्हणून मी प्रत्येकाला म्हणत होतो तुम्हाला मध्यस्थी करायची नाही, नीट करायची, हा तुमचा स्वार्थ ठेवून नाही करा। त्यामुळे ते प्रश्नच विचारू नका। जो मूळ होता एक महाराजांबद्दलचा ते आमच्या जगाचे श्रेष्ठ संत आहे, त्यांच्याबद्दल म्हणून ते ऐकायला तयार आहे। बाकीचा ट्रॅप आहे, याला बोंबल म्हणा, बोंबल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।